सातारा ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा आता प्रचाराचा होतोय। नशेचा बाजार मांडणाऱ्यांना मत देणार आहात का असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय। तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली। न्याय व्यवस्थेला फैसला करू द्या असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। बघूया। सातारा ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा प्रचारात तापणार। नशेचा बाजार मांडणाऱ्यांना मत देणार का उद्धव ठाकरे? जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री। प्रकाश शिंदेंची चौकशी करा, एकनाथ शिंदेंनी पदापासून दूर राहावं, सुषमा अंधारे। सातारा जिल्ह्यात सावरी गावात सापडलेल्या ड्रग्स कारखान्यावरून जोरदार राजकारण तापलंय। या कारखान्याचा संबंध एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्याशी असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सातत्यानं करतायत। प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून या ड्रग्स कारखान्यातील कामगारांना जेवण जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। प्रकाश शिंदे यांनी हे आरोप फेटाळलेत। या ड्रग्स फॅक्टरीशी संबंध नाही आणि आपलं हॉटेल दुसऱ्याला चालवायला दिलंय असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र सुषमा अंधारेंनी प्रकाश शिंदे हेच हॉटेल चालवत असल्याचं सांगत सातारा पोलीस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केलेत। पाचगणी परिसरातील ड्रग्स पुरवठ्याला नेक्सस जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून शिंदे कुटुंबाचा यात कोणताही सहभाग नसल्याचं सांगण्यात आलंय। अंधारेंवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। 15 कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्याशी संबंधित की या हॉटेलमधून जेवण जात होतं आणि या हॉटेलच्या 7-12 प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या नावावर आहेत, त्या प्रकाश शिंदेचा साधा उल्लेख किंवा त्या प्रकाश शिंदेला का सोडून दिलं? माझा जागेशी काही संबंध नाही। आमची ही जागा रणजित शिंदेना विक्रेत आलेली आहे, त्याचे कागदपत्रही आमच्याकडे उपलब्ध आहेत। आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही। अंधारे यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे। अंजली दमानी यांनीही हीच मागणी केली आहे। उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची दखल घेत यावर भाष्य केलंय। नशेचा बाजार मांडणाऱ्यांना मत देणार का असा सवाल करत त्यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय। महाराष्ट्राची मुलं जर नशिल्या पदार्थाच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणाऱ्यांना आणि ते धोके करणाऱ्यांना मत करणार आहोत का, मतदान करणार आहोत का, मत देणार आहोत का आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य ते त्यांच्या हाती देणार आहोत का, हा ज्याचा त्यांनी विचार करायचा। ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जातंय, आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्स कारखान्याशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा कोणताही संबंध नसल्याचं सांगत त्यांना क्लीन चिट दिली। राजकीय हेतूनं शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला यात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे। कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही। मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर सुषमा अंधारेंनी आक्षेप घेतलाय। मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कृपया न्याय व्यवस्थेचा आदर राखावा। कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा अधिकार आपला नाही, तो न्याय व्यवस्थेचा आहे। अशा पद्धतीची वक्तव्य करून आपण तपास यंत्रणा प्रभावित करत आहात। एकनाथ शिंदे हे गुन्हेगार आहेत असं माझं वक्तव्य कुठेही नाही। मात्र प्रकाश शिंदे यांची चौकशी झालीच पाहिजे यावर मी आजही ठाम आहे। प्रकाश शिंदे यांची चौकशी राजकीय शक्तींनी प्रभावित करू नये यासाठी त्यांचे सख्खे भाऊ म्हणून एकनाथ शिंदे यांनी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहावं। मुख्यमंत्र्यांनी जरा याचं भान ठेवावं की कृपया आपण राज्याचे पालक आहात। एक दुसरं, माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, कृपया आपण मुख्यमंत्री आहात, आपण न्यायाधीश अजिबात नाही। कृपया जज बनण्याचा प्रयत्न करू नका। सावरी परिसरात या कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात 115 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं।
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील काँग्रेसचा पदाधिकारी असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकरण प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना क्लीन चिट दिली असली तरी निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणावरून राजकारण आणखी रंगणार अशी चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.